नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक लेटेस्ट अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो. जे पण विद्यार्थी 1ली ते 8वी पर्यंतचा असेल, शाळेमध्ये असाल तर तुम्हाला स्कूल बॅग मोफत दिली जाणार आहे. त्याबद्दल हा जी-आर आलेला आहे. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दप्तर आपल्याला मोफत दिलं जाणार आहे. गव्हर्नमेंटकडनं प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. आता संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता कशा पद्धतीने आपल्याला भेटणार आहे, ते मी सांगणार आहे. ओके. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकनला प्रेस करायचं आहे आणि आपली Instagram आयडी, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, आता याच्यामध्ये देण्यात येत आहे की विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे या उपक्रमाअंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर म्हणजे स्कूल बॅग देण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. हा जो जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून आलेला आहे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडनं. ओके. दिनांक 13 फेब्रुवारी 2026 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेली आहे प्रस्तावना, जी की आपण वाचून घेऊया. आता बालकांना मोफत व स स स मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 चा राज्यामध्ये दिनांक 1/4/2010 पासून लागू झालेला आहे. या कायद्यानुसार 6 वय ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचा हक्क प्राप्त झालेला आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा 2020 नुसार शाळांमध्ये आनंदीदायी व उत्साहवर्धक, शैक्षणिकदृष्ट्या अनुकूल वातावरणात उच्च दर्जाचे गुणवत्तम शिक्षण घेऊन मुलांना 21व्या शतकातील प्रमुख कौशल्य व आत्मसात केलेल्या अशा समग्र व अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यावर भर दिलेला आहे. त्या अनुषंगाने माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण व विभागातील शाळा, विद्यार्थी व शिक्षण यांच्यासाठी विविध विषयी उपक्रम राबवण्याबाबत चर्चा झालेली होती. ओके. सदर चर्चेनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर म्हणजे स्कूल बॅग देण्याबाबत अभ्यास करून शासनात प्रस्ताव सादर करण्यास आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना संदर्भ क्रमांक 3 मध्ये कळवण्यात आलेले होते. आता त्यानुसार 2 नंबरमध्ये पॉईंट दिलेला आहे. राज्य शासनामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरण केले जाते. तसेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दुपारचे जेवण दिले जाते. यासारख्या अनेक योजना विद्यार्थ्यांना 100% पट नोंदणी उपस्थितीत व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सुरू आहे. आता बृहन्मुंबई महानगरपालिका, पूर्ण महानगरपालिका येथे महानगरपालिकेमार्फत शालेय विद्यार्थ्यांना दप्तरासाठी रक्कम दिली जाते. त्या अनुषंगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था शाळांमधील 1ली ते इयत्ता 8वीच्या एकूण इथं दिलेले आहे 41,43,054 विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर म्हणजे स्कूल बॅग देण्यासाठी निविदा प्रसिद्ध करणे व निविदा प्रक्रिया राबविताना निविदा मूल्यात होणारे बदल याबाबत विचार घेऊन शिक्षण संचालय प्राथमिक शिक्षण संचालय पुणे यांना 165 कोटी इतके अनुदान उपलब्ध करून देण्याची विनंती संदर्भ क्रमांक 2 मध्ये केलेली आहे. याकरिता महानगरपालिका यांच्या निधीतून मोफत दप्तर योजना राबवितात. ओके. अशा शाळांतील विद्यार्थ्यांना या योजनेतून वगळून 165 कोटी इतक्या निधीत मर्यादित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर स्कूल बॅग उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. आता यामध्ये दिलेला शासन निर्णय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे या उपक्रमाअंतर्गत 165 कोटी इतक्या निधीच्या मर्यादेत मोफत दप्तर स्कूल बॅग पुरवण्यास शासन आणि प्रशासकीयाने मान्यता देण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना ज्या महानगरपालिका त्या निधीतून मोफत दप्तर योजना राबवतात अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना योजनेतून वगळण्यात आलेले आहे. ओके. त्याच्यानंतर
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 23/9/2011 मध्ये सन 2011-12च्या आर्थिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सायन्स किट, प्रयोगशाळा साहित्य, डेस्क, बेंच, ओके. त्यानंतर शैक्षणिक साहित्य इत्यादी योजनेसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. शालेय दप्तर हे शैक्षणिक साहित्य भाग असल्यामुळे यासाठी खर्च यामधूनच भागवणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक 1 डिसेंबर 2016च्या शासन निर्णयातील नमूद आपल्याला दिलेली आहे. तरतुदींमधून आपल्याला विविध खरेदी नियमावलींचे पालन करून मोफत दप्तरांकरिता ई निवादा प्रक्रिया राबवावी असं सांगण्यात आलेले आहे. सदर बाबींचे मागणी क्रमांक दिलेल्या सर्वसाधारण शिक्षण दिलेले आहे यांच्याकडून हे आलेले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे याच्यासाठी लेखा शीर्षक करून उपलब्ध करून देण्यात येईल असं विभागाने निर्देशनानुसार अर्थसंकल्प कार्यसेनामार्फत प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादित निधी आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. ओके. त्याच्यानंतर याच्यात देण्यात आलेले वित्त विभागाच्या शासन परिपत्रक 7/4/2025 मध्ये देण्यात आलेले निधी विवरण खर्चाअंतर्गत दिलेल्या निर्देशनाचे तंतोतंत पालन करावे. त्याच्यानंतर शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडून वितरित केलेल्या जाणाऱ्या अनुदानाचे आहरण व संवितरण करण्याचे नियंत्रण अधिकारी यांनी आहरण संवितरण अधिकारी हे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक दिनांक 17 ऑक्टोबर 2025 मध्ये घोषित करण्यात आलेले आहे. याकरिता वितरित केलेल्या निधीची उपयोगिता प्रमाणपत्र शासनास न चुकता सादर करण्यात यावे. आता सदरचा शासन निर्णय वित्त अधिकार नियम पुस्तिका 1978 मधील भाग पहिला देण्यात आलेला आहे. परिशिष्ट आपल्याला क्रमांक ब मध्ये देण्यात आलेले आहे. आता यामध्ये सदर आपल्याला अनुदाना सशर्त अनुदान असून त्यांच्या अटी शर्ती शासन निर्णयामधील परिशिष्ट क्रमांक 2 ते 9 प्रमाणे आहेत. ओके. अशा पद्धतीने हा GR आलेला आहे. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत आपल्याला स्कूल बॅग दिली जाणार आहे. आपल्याला पहिले ह्याच्यामध्ये आपल्याला सायन्स किट, प्रयोगशाळा साहित्य, डेस्क बेंच आणि शैक्षणिक साहित्य देण्यात येत होते. पण आता आपल्याला स्कूल बॅग पुस्तके पण भेटत होती. पण आता स्कूल बॅग पण देण्यात येईल. कारण की हे पण एक शिक्षणाचाच भाग आहे. ओके. त्यासाठी आपल्याला हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ओके. 41,43,000 54 विद्यार्थ्यांना 41,43,054 विद्यार्थ्यांना ही मोफत स्कूल बॅग दिली जाणार आहे. ओके. तर आपल्याला सुवर्ण संधी आहे शिक्षण करण्यासाठी. आपल्याला सुवर्ण संधी देण्यात आहे. शिक्षणाकडून ऑपॉर्च्युनिटी आहे. खूप साऱ्या योजना वापरल्या जातात. तर या संधीचे तुम्ही लाभ घ्या. असंच तुम्हाला अपडेट वगैरे आपल्याकडून मिळत जातात. ओके. तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं. ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला मी याचा व्हिडिओ शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकतात. जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे आणि चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी आणि अपडेट्स वगैरे घेऊनच असतो विद्यार्थ्यांसाठी. असेच अपडेट आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.